नमो नमः. मी ज्योतिषी गायत्री जोशी. मार्च 2026 मध्ये आपण तूळ राशीसाठी ग्रहांचा प्रभाव, करिअर, नोकरी, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, नातेसंबंध आणि विद्यार्थ्यांसाठी होणारे परिणाम या सर्वांवरती बोलणार आहोत. या महिन्यात काही ग्रह अनुकूल राहतील तर काही ग्रहांच्या प्रभावामुळे संयम, मेहनत आणि सूझबूझ आवश्यक आहे. शनी ग्रहाचा प्रभाव मार्च मध्ये शनी ग्रहाचा परिणाम तुळेव राशीवर विशेष महत्वाचा राहील. शनी ग्रहामुळे काही कष्ट, विलंब, जबाबदाऱ्या आणि जास्त अडथळे येऊ शकतात, परंतु धैर्य आणि संयम ठेवून त्यावर मात करता येईल. शनी ग्रहाच्या साह्याने कामातील सातत्य, नियोजन, प्रोजेक्टचे संयम टिकवणे आवश्यक आहे. घरातील आणि कौटुंबिक जीवनात शनी ग्रहामुळे सुसंवाद आणि सातत्य आणि नातेसंबंधात सुधारणा दिसून येतील. करिअर मध्ये मार्च महिन्यात तूळ राशीसाठी करिअर क्षेत्रात नवीन संधी आणि आव्हाने उघडतील. बुध आणि शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला तार्किक विचार आणि सर्जनशील दृष्टिकोन वापरून काम करण्याची संधी मिळेल. जुन्या परिस्थितीपेक्षा नवीन कल्पना स्वीकारल्या जाईल. वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या टीम प्रोजेक्ट मध्ये तुम्ही नवीन दृष्टिकोन मांडला तर काम यशस्वी होईल. मार्च मध्ये प्रशिक्षण, कौशल्य सुधारणा किंवा सॉफ्टवेअर तंत्रज्ञान शिकणे करिअरला प्रगतीसाठी मदत करणे. नोकरी किंवा व्यवसायासाठी शनिग्रहामुळे नोकरी किंवा व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात. व्यवसाय विस्तार, क्लायंट मिळवणे किंवा नवीन प्रोजेक्टची सुरुवात शक्य आहे. पूर्वतयारी, नीट नियोजन आणि वेळेवरती निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर नवीन क्लायंटशी करार करताना कागदपत्रांची नीट तयारी आणि क्लायंटच्या अपेक्षा समजून घेणे महत्वाचे ठरेल. काही विलंब, गैरसमज असणे तरी संयमाने निर्णय घेतल्यास फायदा मिळेल. आर्थिक स्थिती मार्च मध्ये शुक्र आणि बृहस्पती प्रभाव आर्थिक दृष्टिकोनातून अनुकूल राहील. तुम्हाला अचानक उत्पन्न, बोनस, लहान गुंतवणूक संधी किंवा जुनी देणी फेडण्याची संधी मिळेल. काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात, पण योग्य नियोजन, बचत आणि खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकवता येईल. उदाहरणार्थ, जर एखादी लहान गुंतवणूक करून महिन्याच्या मध्य किंवा उत्तरार्धात चांगला फायदा मिळू शकतो. मार्च मध्ये सूर्य आणि मंगळ ग्रहाच्या परिणामामुळे शरीरात थकवा, स्नायू ताण, डोकेदुखी किंवा पचनासंबंधित समस्या जाणवू शकतात. नियमित व्यायाम, स्ट्रेचिंग, योग, प्राणायाम, संतुलित आहार उपयुक्त ठरेल. मानसिक स्वास्थ्यासाठी दिवसातून 10 ते 15 मिनिटे ध्यान, निसर्गात फेरफटका किंवा संगीत ऐकणे फायदेशीर ठरेल. उदाहरणार्थ, कामाचा ताण कमी करण्यासाठी सकाळी हलकी चाल करणे किंवा झोपेच्या आधी ध्यान करणे उपयुक्त ठरेल. नातेसंबंध किंवा कौटुंबिक स्थानात बृहस्पती किंवा शुक्र ग्रहांच्या संयमामुळे घरातील नातेसंबंध सकारात्मक आणि प्रेमळ राहतील. काही वेळा गैरसमज होऊ शकतात, परंतु संयम, प्रेम आणि संवादाने दूर होऊ शकतात. जोडीदाराबरोबर वेळ घालवणे, मित्रांशी मैत्री, गोड बोलणे आणि घरातील कामांमध्ये मदत करणे फायदेशीर ठरेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही घरात एखादी छोटी मदत केली किंवा जोडीदाराशी खुलेपणाने संवाद साधला तर संबंध अधिक घट्ट होतील. विद्यार्थ्यांसाठी बुध ग्रहाचा प्रभाव स्मरणशक्ती, तार्किक विचार आणि नवीन कौशल्य शिकवण्याची तयारी वाढवेल, परंतु हा गडबड पण करू शकतो. परीक्षेत आपण अतिविचाराने चुकीचे उत्तर पण लिहू शकतात, म्हणून विचारपूर्वकच निर्णय नक्की घ्यायचा आहे. वेळापत्रक आखणे, नियमित अभ्यास, रिव्हिजन हे महत्वाचे ठरू शकतात. उदाहरणार्थ, कठीण विषयावर लक्ष केंद्रित करून 1 तास अभ्यास केला तर परीक्षा किंवा प्रोजेक्ट मध्ये अपेक्षित यश मिळू शकेल. आता आपण जाणून घेऊया उपाय. करिअर सुधारण्यासाठी सकाळी 10 मिनिटे ध्यान किंवा सकारात्मक विचार करणे गरजेचं आहे. लहान बचत पेटी ठेवणे, खर्चाचे नियोजन करणे, आरोग्य सुधारण्यासाठी हलकी चाल, योग, प्राणायाम आणि संतुलित आहार. नातेसंबंध सुधारण्यासाठी कुटुंबासमोर संवाद वाढवा, संयम ठेवा, प्रेम दाखवा. विद्यार्थ्यांसाठी अभ्यास सुरू करण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लक्ष केंद्रित करण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आपल्याला आपली राशी माहिती नसल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण टाकू शकता. आम्ही तुम्हाला मोफत मध्ये तुमची राशी कळवू. श्री स्वामी समर्थ.